जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद सिद्धरामप्पा पाटील आणि श्री स्वामी समर्थ कारखान्याचे संचालक दिलीप सिद्धरामप्पा पाटील यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अकाली निधनानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। समाज आणि जनतेसाठी सदैव समर्पित असलेल्या अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे। बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आणि राजकीय सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद सिद्धरामप्पा पाटील आणि श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक दिलीप सिद्धरामप्पा पाटील यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। स्वर्गीय अजित पवार हे दूरदर्शी कणखर नेतृत्व आणि प्रशासकीय कामावर मजबूत पकड असलेले जनतेचे नेते होते। कामातील शिस्त, गुणवत्ता आणि विकासाची स्पष्ट दृष्टी ही त्यांची ओळख होती। त्यांच्या समर्पित कार्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली। स्वर्गीय अजित पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पवार कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। त्यांच्या स्मृती महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सदैव अजरामर राहतील अशा भावना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील आणि श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या।